महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक नागरिकाचं आरोग्य असेल किंवा येणारे वारीच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाचं आरोग्य असेल, या प्रत्येकाच्या आरोग्याची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे ते माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना विनंती करतो, कृपया सर आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या माननीय प्रकाशजी आंबेडकर सर, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अशा महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या महाराष्ट्र शासनाच्या अभियानाच्या निमित्तानं या संपूर्ण अभियानाची सुरुवात करण्यापूर्वी ज्याच्या कार्यशाळांच्या माध्यमातून संपूर्ण लोकप्रतिनिधी आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं सुद्धा एकत्रित पद्धतीनं वर्कशॉप व्हावं अशा पद्धतीची भूमिका घेतल्यानंतरचं पहिलं वर्कशॉप जे सुरू होते, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आताच ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ते नूतन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय वीरधवल जगदाळे साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी प्रास्ताविकामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचा हेतू आणि आपल्या सगळ्यांना कशा पद्धतीनं भविष्य काळामध्ये हे आरोग्य संपन्न अभियान पूर्ण यशस्वी करायचं याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलं ते प्रधान सचिव आमचे आदरणीय निपुण विनायक सर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सचिव 2 सन्माननीय ई रवींद्रन सर, या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी ज्यांच्यावरती आम्ही दिलेली आहे ते सन्माननीय आयुक्त शहरी आयुक्त सन्माननीय डॉक्टर सुनील भोकरे सर, सन्माननीय अंबाडेकर सर, जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने या संपूर्ण यशस्वीतेची जबाबदारी घेणारे सन्माननीय CEO आणि आमचे मित्र सन्माननीय गजानन पाटील सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व सन्माननीय मान्यवर अशा पद्धतीचे उपस्थित असणारे पदाधिकारी, विशेषतः रायगडचे सभापती, सन्मान्य पाठीमागच्या बाजूला उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, आमचे सन्मान्य अंबाडेकर सर, कंदेवाड सर, मधुकर पाटील साहेब, सन्मान्य ज्यांनी हा हॉल उपलब्ध करून दिला ते सन्मान्य नवले सर, या कार्यक्रमाची यशस्वी अशा पद्धतीची या ठिकाणी पूर्ण यशस्वी जबाबदारी घेणारे सन्मान्य भगवान पवार सर, अशोक नांदापूरकर सर, दिलीप माने सर, डॉक्टर जगताप, सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सभापतीचे सर्व उपस्थित असणारे सर्व सन्मान्य नूतन सदस्य सभापती, पहिल्यांदा तरी पुणे विभागातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या मोहिमेची यशस्वी अशा पद्धतीची सुरुवात होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. हे सगळं करत असताना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्या पद्धतीनं लोकसहभागातून आरोग्याचा विकास, आरोग्याच्या संपूर्ण जागर करण्यासाठी आम्ही सगळेजण निघालोय, या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेच्या दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी, त्यांच्या उंबरठ्यावर या सगळ्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं माझं गाव आरोग्य संपन्न गाव अशा पद्धतीचं अभियान सुरू करण्यासाठीचा एक निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार वहिनी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सर्व यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण आजच्या दिवसापासून या संपूर्ण अभियानाची सुरुवात करतोय. ही सुरुवात करत असताना राज्याच्या मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळानं 10 फेब्रुवारी 2026 रोजी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाला कॅबिनेटमध्ये मान्यता दिली आणि केवळ मान्यताच दिली नाही तर त्या मान्यतेबरोबर आवश्यक असणाऱ्या संपूर्ण निधीची सुद्धा तरतूद केली की ज्याच्यामुळे हे अभियान यशस्वी होण्यामध्ये एक मैलाचा दगड ठरेल. मी आपल्याला सांगतो की ह्या अभियानाच्या माध्यमातून केवळ सरकारी अभियान आपल्याला करायचं नाही तर त्याच्याबरोबर लोकसहभाग घेणं आणि त्यातून एक व्यापक आरोग्य चळवळ उभा करणं अशा पद्धतीचा उद्देश घेऊन या अभियानाची सुरुवात आपण करतोय. विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर रोगमुक्त स्वयंपूर्ण अशा पद्धतीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण एकूणच नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्यासाठी सुद्धा एक आश्वासक पाऊल आपण सर्वजण टाकतोय. या अभियानामध्ये प्रत्येक गावामध्ये आरोग्य संपन्न गाव करण्यासाठी ज्या ज्या आमच्या सेवा आणि सुविधा असतील त्या अधिक चांगल्या पद्धतीने देणं, लोकसहभाग आपल्या सोबत घेणं आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण गावाच्या बरोबर आपण सगळ्यांनी सुद्धा सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्यासाठी पुढे जायचं आहे. मी आपल्याला सांगतो की माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उपचारांच्या पेक्षा सुद्धा प्रतिबंधावरती भर देणं, ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सामाजिक वर्तणूक सकारात्मक बदल घडवून आणणे आणि आरोग्यदायी जीवनशैली उजवणे या संपूर्ण गोष्टी सुद्धा आपल्याला या अभियानाच्या माध्यमातून करणार आहोत. सदृढ गावांना मिळणार आरोग्य संपन्न गाव किताब
विशेषतः या सगळ्या गावांना सुद्धा आपण ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा परिषद स्तरापर्यंत संपूर्ण बक्षिसं ठेवलेली आहेत. बक्षिसाचा उद्देश इतकाच आहे की प्रोत्साहन दिल्याशिवाय कुठलीच गोष्ट यशस्वी होत नाही आणि त्यामुळं संपूर्ण गावागावामध्ये सुद्धा आरोग्याचा जागर व्हावा आणि या जागराच्या माध्यमातून आपलं अभियान यशस्वी व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा घेऊन या संपूर्ण अभियानाला आपण सर्वजण यशस्वी करायचं आहे. मगापासून सगळ्याच लोकांनी या अभियानामध्ये नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीने हे यशस्वी करणार आहे याच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. सगळ्या लोकप्रतिनिधी सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. पंचायत समितीचे सभापती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर या सगळ्यांचं स्वागत करत असताना एका बाजूला आरोग्य विभागाची सगळी टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण सगळेजण हातात हात घालून हे अभियान यशस्वी करण्यासाठी पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो. मी आपल्याला सांगतो की आरोग्याचं हे अभियान यशस्वी करत असताना या राज्याचं सार्वजनिक आरोग्य विभाग हा महाराष्ट्रातल्या 5 प्रमुख अशा पद्धतीच्या सर्वाधिक केटर असणाऱ्या अशा पद्धतीची एक यंत्रणा आहे. परंतु या सगळ्याचा उपयोग जर केला तर आशा स्वयंसेविका आमच्याकडे 80,000 आहेत. आज हजारो डॉक्टर आमच्याकडे आहेत, CHO आमच्याकडे आहेत, भरपूर आज आहेत, AN आमच्याकडे, नर्स आमच्याकडे भरपूर आहेत. या सगळ्या यंत्रणेचा उपयोग करून घेऊन आपण सगळ्यांनी काम करायचं ठरवलं तर एका बाजूला मॅनपॉवर ज्याला म्हणतोय आपण मनुष्यबळ आपल्याकडे भरपूर आहे, पण त्याच्याबरोबर प्रशिक्षित मनुष्यबळाबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आपल्याकडे आहे. उपकेंद्र आपल्याकडे आहेत, ग्रामीण रुग्णालय आपल्याकडे आहेत, PSCs आपल्याकडे आहेत, जिल्हा रुग्णालय आपल्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये एकापेक्षा एक सगळ्या सुविधा आहेत. बऱ्याच गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती सुद्धा असत नाहीत. मी आपल्याला सांगतो की आपल्याकडे डायलिसिसच्या संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी आणि उपजिल्हा रुग्णालयाला सुद्धा डायलिसिस आपण मोफत देतोय. HLL सारख्या वेगवेगळ्या पद्धतीच्या यंत्रणांच्या माध्यमातून, खाजगी यंत्रणांच्या माध्यमातून सगळ्या लॅब टेस्ट आपण मोफत देतोय. एका बाजूला आमच्या इन हाऊस यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला खाजगी सगळ्या सेवांच्या माध्यमातून, सगळ्या लॅबच्या माध्यमातून सुद्धा आपण सगळ्या टेस्ट मोफत देतोय. दुसऱ्या बाजूला महात्मा फुले आरोग्यदायी योजना की जी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची योजना आहे. आमच्या बजेटमधलं 50% बजेट या योजनेमध्ये आम्ही खर्च करतोय. माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की अभियान केवळ आपल्या सगळ्या एखाद्या फक्त मिशन मोडवरती जात असताना फक्त आम्हा सगळ्यांना मोठेपणा करण्यासाठीच नाही, प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला मोफत दर्जेदार अशा पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी सुद्धा तुमच्या सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. मी आपल्याला सांगतो, विशेषतः आमच्या सन्मान्य CEO आणि अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आपल्या सगळ्या PSC मध्ये सुद्धा महात्मा फुले आरोग्यदायी योजना आपण सगळेजण घेऊन निघालोय. आता आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले आरोग्यदायी योजना अशा पद्धतीने एकत्रित पद्धतीचं जे काही आम्ही काम करतोय त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून आपल्याला किमान 30 ते 45 अशा पद्धतीच्या ऑपरेशन्स PSCच्या लेवलला सुद्धा करता येतील, ज्याच्या माध्यमातून एका बाजूला तिथल्या सगळ्या लोकांना शहराकडे यायची, खाजगी डॉक्टरकडे जायची गरज नाही आणि त्याच वेळेला आमच्या सगळ्या डॉक्टरांचा आणि आमच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा सुद्धा उपयोग होईल. त्यांना सुद्धा इन्सेंटिव्ह त्याच्यामध्ये मिळणार आहे. या सगळ्या मोहिमेच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण हे काम करायला सुरू करू त्यावेळेला निश्चितपणानं एकापेक्षा एक अशा पद्धतीच्या सगळ्या योजना आपण सगळेजण लोकांच्यासाठी देऊ. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या योजना यशस्वी करायच्या असतील तर आपण सगळ्यांनी एका बाजूला महात्मा फुले जीवनदायी योजना लोकांच्यापर्यंत PSCच्या लेवलपर्यंत पोहोचवायची आहे, ती सगळीच्या सगळी आपण घेऊन जाऊया. ज्या पद्धतीने आता आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना, विशेषतः कदाचित आमच्या सरपंच महोदयांना सुद्धा माहीत नसेल की ECGची सेवा सुद्धा आपण PSCच्या लेवलला ठेवली आहे. ECG मोफत आपण काढतोय की तिथल्या तिथं हार्टला जर का आपल्याला कार्डिओलॉजीचा काय प्रॉब्लेम असेल तर तिथल्या तिथं आपण ते संपूर्ण त्याचं निराकरण करून तात्काळ त्याच्यामध्ये उपाययोजना करण्यासाठी सांगतोय. पण बऱ्याचशा गोष्टींची माहितीच आपल्याला असत नाही. त्यामुळे मोफत ECG असेल, महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या एकूणच डायलिसिसच्या सुविधा असतील, MRI CT स्कॅन सुद्धा सगळ्या जिल्हा रुग्णालयांना आपण उपलब्ध करून दिला आहे. अजूनही जिथे जिथे जे लागणार आहे ते सगळं आपण देणार आहोत. त्या सगळ्या सेवा सुद्धा मोफत दर्जेदार देत असताना जोपर्यंत लोकप्रतिनिधींचा, जोपर्यंत नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये होणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी यशस्वी होणार नाहीत. आणि म्हणून मगाशी आमच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष साहेब मगाशी म्हटले ते खरं आहे. आता जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेत, त्यामुळे तिथल्या सगळ्या कमिटी अस्तित्वात होतील. पुढच्या 15 दिवसांमध्ये आपण एक GR काढतोय की ज्या GRच्या माध्यमातून एका बाजूला माझं गाव आरोग्य संपन्न गाव यशस्वी करण्यासाठी आणि त्याचबरोबर आरोग्याची यंत्रणा लोकसहभागाची चळवळ होण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं काम आम्ही करतोय. ज्या GRच्या माध्यमातून ग्रामीण PSC असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, जिल्हा रुग्णालय असेल
किंवा व्हिलेज लेवलची कमिटी असेल आणि त्याच्याबरोबर उपकेंद्र लेवलची सुद्धा कमिटी असेल, त्या प्रत्येक कमिटीमध्ये तिथले स्थानिकचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध मान्यवर अशा पद्धतीच्या सगळ्यांचा सहभाग आपण घेणार आहोत, की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीमध्ये लोकसहभागाला जे महत्व आहे ते लोकसहभागाचं महत्व अधोरेखित करणं आणि एक चांगल्या पद्धतीची मुवमेंट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण सगळेजण बघतोय, जिथं जिथं लोकसहभागाची चळवळ तयार होते तिथं सगळ्या अशक्य त्या गोष्टी सुद्धा शक्य होतात. आणि म्हणूनच आज जर बघितलं, खाजगी रुग्णालयांमध्ये आपण गेलो तर बऱ्याचशा लोकांना दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढणे असे जे म्हणतायत त्याचं कारणच असं आहे, प्रचंड महागड्या अशा पद्धतीचं असणारं एकूण सगळं आस्थापना बघितल्यानंतर आपली माणसं दवाखान्यात जाण्यापूर्वी सुद्धा घाबरत आहेत. मला असं वाटतंय की महाराष्ट्र शासनाचं मुख्य उद्दिष्ट जे आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक नागरिकाला ज्या ज्या सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत त्या मोफत द्यायच्या आहेत, तर त्या सगळ्यातलं महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी सुद्धा पुढं जाणं आणि त्या पुढं जाण्याच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीमध्ये लोकसहभाग घेऊन पुढं जायच्यासाठी आपण सगळेजण पुढं जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो. विशेषतः आपण सगळेच जण जमलाय, त्यामुळे साहजिकच एक राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण असणाऱ्या अभियानाच्या बद्दल सुद्धा आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. HPV वॅक्सिनेशनचं महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं काम देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालं आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यातल्या 9,84,000 अशा पद्धतीच्या सगळ्या मुलींच्यासाठी आपण 14 ते 15 वयोगटातल्या सगळ्या मुलींना मोफत वॅक्सिनेशनचं काम सुरू केलेलं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, याबद्दलचा अवेअरनेस करा, याबद्दलची माहिती आपण सगळ्यांनी घ्या. सगळ्यांनी आपल्या आपल्या ठिकाणी कॅम्प्स जे असतील त्या सगळ्या कॅम्प्सला भेटी द्या. प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक पालकाला सुद्धा त्याच्याबद्दलची जागृती करा अशा पद्धतीची विनंती करतो. विशेषतः हे सगळं करत असताना काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावरती याच्यामध्ये बुद्धिभेद सुद्धा केला जातोय. आपण सगळेजण सगळ्या नवीन पिढीच्या भविष्यासाठी, नवीन पिढीच्या सुरक्षिततेसाठी आणि कॅन्सर सारख्या महाघातक अशा भविष्य काळात येणाऱ्या खूप मोठ्या संकटापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी या गोष्टी करतोय. त्यामुळे साहजिकच ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या सगळ्यांनी बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम सुद्धा आपण सगळ्यांनी करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. या सगळ्या गोष्टींच्या बरोबर भविष्य काळातल्या सगळ्या कामकाजाबरोबर सुद्धा हे आपलं जे काय आरोग्य संपन्न अभियानचं महत्त्वपूर्ण काम आपण सगळेजण करतोय. माझी सर्व आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला विनंती आहे, आपण सगळ्यांनी प्रभावीपणानं सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे. हे सगळं काम करत असताना त्याच्यामध्ये जे काही दोष दुरुस्ती असतील चर्चा करत, सूचना घेऊन, एकमेकाच्या विचारानं भविष्य काळामध्ये सुद्धा याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी अजून सुद्धा अपेक्षित बदल करावे लागतील ते आपण करूया. आणि बघता बघता 1 वर्षानंतर 31 मार्चला मात्र एक लोकसहभागाच्या चळवळीचं एक प्रचंड मोठं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं चित्र जर कुठं दिसत असेल तर या आपलं गाव आरोग्य संपन्न गावमध्ये दिसायला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करूया. मी आपल्याला सांगतो, पंचायत समिती, जिल्हा परिषदला मगाशी गजानन पाटील सर म्हटले, खरं आहे, माझ्याकडे ते प्रांत होते आणि मी तेवढं पंचायत समितीला निवडून आलो होतो. आणि मला असं आठवतंय की त्या काळापासून जे आपण बघतोय, जी अभियानं झाली त्या अभियानांच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीची चळवळ तयार झाली. आपण बघितलं असेल पूर्वीच्या काळामध्ये, तत्कालीन काळामध्ये ज्या वेळेला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आराराबांनी सुरू केलं, आम्ही सगळेजण त्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो. आम्हाला आठवतंय त्यावेळेला ग्रामपंचायतचे सदस्य, तिथले सरपंच, ती गावं एवढी देहबान हरपून गेलेली होती की बघता बघता जे काम स्वच्छतेचं आहे तो आपला कर्मचारी करत होता, पण अख्खं गावच्या गाव गटारी स्वच्छ करत होतं. गावच्या गाव सगळ्या स्वच्छतेचे सगळे जे काय मार्क्स आहेत ते आपण मिळवायला पाहिजे अशा पद्धतीची भावना व्यक्त करत होतं. हे मिशन मोडवर गेल्यावर होते. आपण आता अलीकडे जर बघितलं असेल तर आपण परवा दिवशी सुद्धा तुम्ही जे काही जयकुमार गोरे साहेबांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करेन. ज्या पद्धतीचं अभियान तुम्ही घेतलं आणि त्या अभियानाच्या माध्यमातून गावागावातली सगळी यंत्रणा इतकी चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झाली की बघता बघता अनेक गावांमध्ये या सगळ्या इंडिकेटर्सला जे काय आम्ही सगळेजण ठरवून करणार नाही ते सगळं काम आपण करायला लागलो. मी माझ्याकडचं एक कासारवाडा नावाचं गाव आहे, त्या कासारवाडा गावातले आमचे सरपंच आणि तिथले सगळे प्रमुख मंडळी मला म्हटली की सर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत गावात यायला पाहिजे. आम्ही अभियानामध्ये भाग घेतलाय आणि अभियानामध्ये भाग घेतला, आम्ही खूप चांगल्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी केल्यात आणि त्या सगळ्यांच्या बद्दलचा एक सत्काराचा कार्यक्रम आहे, काही शुभारंभाचा कार्यक्रम आहे, आपण यायला पाहिजे. मी गेलो, कार्यक्रमाच्या निमित्तानं मी बघितलं तर पाणी किती प्यावं याच्याबद्दलचं सुद्धा मार्गदर्शन होतं. आपण शेतात असला तर तिथं सुद्धा बेल मारायची, म्हणजे एक भोंगा केला होता त्यांनी आणि त्या भोंग्याच्या माध्यमातून सगळ्या गावातल्या त्या लोकांनी किमान इतकं पाणी हे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे तेवढं पिलंच पाहिजे अशा पद्धतीचा संदेश होता. TV किती वेळ बघायचा नाही याच्याबद्दलची माहिती होती.
लोकसहभागातून म्हणण्यापेक्षा पब्लिकच्या कॉन्ट्रीब्युशन मधनं वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांसाठी सुद्धा आर्थिक कॉन्ट्रीब्युशन देण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. अनेक इतक्या चांगल्या योजना होत्या की त्या सगळ्या योजना बघितल्यानंतर मी त्यांना म्हटलं भाषणामध्ये की हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की मी उद्याच सगळ्या टीव्हीवाल्यांना बोलवतो आणि टीव्हीवाल्यांना बोलवलं की बघता बघता या गावाला सुद्धा एक एवढं स्वरूप येईल की बघता बघता या गावाचा आदर्श मॉडेल म्हणून सगळे लोक येतील आणि आपण सगळेजण करूया. मी एवढं सांगितल्यानंतर खरं तर त्यांनी माझं कौतुक करायला पाहिजे होतं. साहेब उद्याच बोलवा टीव्हीवाल्यांना म्हणायला पाहिजे होतं. ते म्हटले साहेब जरा थांबा, आमचा नंबर यायचा आहे, दुसरे लोक त्याची कॉपी करतील. म्हणजे अभियान एवढं सगळ्यांच्या मध्ये गुंतलेलं होतं किंवा अभियानामध्ये हे सगळे लोक इतके चांगल्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह झालेले होते की त्या सगळ्यांच्या दृष्टीनं ते अभियान आणि त्या निमित्तानं नंबर घ्यायचा आणि आपण यशस्वी व्हायचं अशा पद्धतीची भूमिका होती. अलीकडच्या काळामध्ये मागच्या काळात दीपक केसरकर साहेब असताना मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा योजना आपण केली. मी तुम्हाला सांगतो की सरकारी यंत्रणाशी आपला काही संबंधच नाही असा आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांचा समज असतोय. पण अभियानांच्या निमित्तानं लोकसहभागाच्या निमित्तानं ते सगळं आपलं लोकांना वाटतंय. मी तुम्हाला सांगतो त्या शाळांची सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीनं प्रगती झाली की ज्याच्या माध्यमातून खूप चांगला या संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शाळांच्या मध्ये एक चांगली डेव्हलपमेंटची सुरुवात झाली. त्याच पद्धतीनं किंबहुना त्यांच्याही पेक्षा 10 पावलं पुढं तुमचं आणि माझं काम आहे. आज मी आपल्याला सांगतो आपण सगळेजण लोकप्रतिनिधी आहोत. आपण सगळेजण आपल्या मतदारसंघात निवडून आल्यानंतर सरपंच झालेला माणूस त्याला गाव सगळ्या महाराष्ट्रात चांगलं करायचं असते. जिल्हा परिषदचा सदस्य असतो त्याला हे सगळ्याच्या सगळं किती चांगलं होईल ते सगळं माझ्याकडे व्हायला पाहिजे असं वाटत असते. आमच्या सभापती भगिनी आता मगाशी बोलल्या की त्या म्हणत होत्या त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या सभापतींना, पंचायत समितीच्या सदस्यांना, जिल्हा परिषद सदस्यांना हे सगळं काम मी सर्वोत्कृष्ट असेल ते माझ्या मतदारसंघात करायला पाहिजे असं म्हणत असते. पण ते सगळं करून उपयोग काय नाही. सगळं करून का उपयोग नाही? कारण ज्यांच्यासाठी करताय त्यांची तब्येत जर बरोबर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. 10 वर्ष 11 वर्ष मी आमदार म्हणून काम करतोय. 10-11 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये आठवड्यात असं कधी झालं नाही. अलीकडे मंत्री झाल्यामुळे थोडा खंड पडला. पण 10 वर्षांमध्ये आठवड्यात प्रत्येक वेळेला किमान 5 ते 10 लोकांना मुख्यमंत्री सहायताची पत्र द्यायची आणि त्याच्यातनं समाधान मानायचं अशा पद्धतीचं काम करणारे आम्ही कार्यकर्ते. पण ते सगळं केलं तर तो पेशंट पुढं कितीपर्यंत टीक मारणार आहे, त्याला आम्ही किती चांगल्या पद्धतीची सुविधा देतोय. कारण कधीतरी त्याच्यानंतर असं ऐकू येतोय की दुर्दैवानं त्या आपण सगळ्या मदती केल्या, आपण ऑपरेशन केलं, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन ऑपरेशन केलं, परंतु तो पेशंट हाताला लागला नाही. मला असं वाटतंय हे खूप महत्वाचं काम आहे. सगळ्या अभियानांच्या पेक्षा सुद्धा महत्वपूर्ण अशा पद्धतीची जबाबदारी सगळ्यांच्यासाठी गरजेची आहे. ते हे अभियान की आपल्या माणसांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्याचं अभियान आहे. आज कॅन्सरचे चित्र बघितलं की खूप अंगावरती काटा मारतोय. नवीन मुलांच्या मध्ये येत असणारं हार्ट आणि डायबेटीसचं प्रमाण बघितलं की अंगावरती काटा मारतोय. खरं तर पूर्वीची लोक खूप बरी होती. काहीच नव्हतं ते बरं होतं असं म्हणायची पाळी येते. कारण आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस शेताकडे जाणारी माणसं, त्यांचं कष्ट करण्याची एकूण पद्धत, त्यावेळेला मोटरसायकल सुद्धा नव्हती कारण ती मोठेपणाची बाब होती. आता अशी अवस्था झाली की घरातल्याने जर काय दूध आणायला सांगितलं आणि भाजी आणायला सांगितलं तरी मोटरसायकल घेतल्याशिवाय आपला मुलगा जात नाही. याच्यामुळेच सगळ्या आरोग्याच्या समस्या सुरू झाल्यात. आज आपल्याकडे एकाही गावामध्ये, मी आपल्या सगळ्या सरपंचांना विनंती करणार, आपल्या एकाही गावामध्ये मैदान नाही खेळायला अशी तक्रार असू नये. यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. मैदानं कुठं आहेत, मुलं खेळतायत कुठं, मोबाईल बरोबर जर आम्ही खेळायला लागलो तर आमचं भविष्य काय असणार आहे, आमच्या नवीन पिढीचं भविष्य काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी जर अंतर्मुख व्हायचं असेल तर हे आमचं अभियान हे सेवेचं, आमचं अभियान हे पुण्याईचं आणि आमचं अभियान हे महाराष्ट्राला भविष्य काळात समृद्ध करण्याचं काम आहे. अशा पद्धतीची भूमिका ठेवून हे यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण झोकून देऊन काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो. सगळ्या लोकप्रतिनिधींच्याकडून ज्या दिवशी कॅबिनेटला हा निर्णय झाला, मी आमच्या निपुण सरांचं मनापासून अभिनंदन करेन. त्या दिवशी त्यांनी मांडणी केली आणि मांडणी केल्यानंतर मात्र सगळे मंत्री महोदय सुद्धा मला म्हटले, अरे प्रकाश खूप तुझं चांगलं अभियान तुझ्या डिपार्टमेंटने घेतलंय, मनापासून अभिनंदन, तुला शुभेच्छा, चांगली गोष्ट आहे. तेवढ्यावरच थांबलं नाही, अनेकांनी ज्याने वाचलं ते प्रत्येक जण त्याच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणानं सहभागी व्हायला निघाले. काल सुद्धा मी नाना पाटेकरांना विनंती केली होती, 2-3 दिवसानंतर त्यांनाही आपल्या समोर घेतोय आपण. अशा सगळ्या सोशल ऍक्टिव्हिस्टना असेल, वेगळ्या पद्धतीच्या मान्यवरांना असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊया. हे अभियान यशस्वी करत असताना हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून नवीन काळातल्या नवीन पिढीसाठी एक आदर्श अशा पद्धतीचं आपण वस्तुपाठ घालण्याचं काम सुद्धा करायचं. अशाच पद्धतीची विनंती मी तमाम सगळ्या लोकप्रतिनिधींना, तमाम सगळ्या आमच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना करतो आणि आपण सगळेजण ही मोहीम यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती करतो. सर्व आमच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मी एवढंच सांगतो
की आपण सगळेजण काम करत असताना एका बाजूला ह्या चांगल्या कामाची आम्ही अपेक्षा करतोय, पण तुम्हा सगळ्यांच्यासाठी जे जे चांगलं असेल ते देण्यासाठी सुद्धा तुमच्यापेक्षा 10 पावलं या आरोग्य विभागाची यंत्रणा पुढे असेल. इथं व्यासपीठावर बसलेले आमचे सगळे अधिकारी असेल आणि आम्ही असू, ज्या ज्या तुमच्या सगळ्या विषयासाठी जेवढी मदत करायला पाहिजे ती तुमच्यापेक्षा 10 पावलं आम्ही पुढे जातोय. काल सुद्धा आपण बाळासाहेब ठाकरे आमचा आरोग्य सन्मान योजनेचा पुरस्कार दिला आणि त्यानंतरची एक आम्ही निर्णय घेतला की आमच्याकडे सुद्धा ज्यांना पुरस्कार मिळतोय त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, जसं की आमच्याकडे मेओ क्लिनिकला आपल्या नर्सिंगच्या सगळ्या ज्या काही आमच्या सगळ्या नर्सेस आहेत त्या जातात, तर परदेशात सुद्धा इथल्या प्रत्येक माणसाला गेलाय. पुढच्या वर्षभरामध्ये किमान आरोग्य विभागाच्या सगळ्या केडरचे किमान एक 500 लोक तरी परदेशात गेले पाहिजेत अशा पद्धतीची बजेटला तरतूद आम्ही आमच्या निपुण सरांनी, रवींद्रन सरांनी आम्ही केली. उद्देश इतकाच आहे की कामही करायचं आहे, नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्यांचं अनुकरण करायचं आहे आणि ते करता करता आपण सगळ्यांनी पुढे जायचं आहे. मी आपल्याला 2 गोष्टी मुद्दाम सांगतो. केरळमध्ये मी गेलो होतो आणि केरळमध्ये गेल्यानंतर तिथल्या एकूण सगळ्या कामकाजाला बघत असताना तिथल्या 2-3 PSC बघितल्या आणि मी आपल्याला सांगतो गजानन पाटील सर, तिथल्या त्या PSC बघितल्यानंतर मला असं वाटलं की या मंडळीने आम्हाला काही ठराविक PSCमध्येच घेऊन आलेत की काय. मी मुद्दाम परत क्रॉस चेक केलं आणि क्रॉस चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की तिथल्या एकूण कामकाजामध्ये तिथल्या लोकप्रतिनिधींचा किंवा त्या ग्रामपंचायतीला किंवा तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतल्यामुळं तिथल्या प्रत्येकाला ती PSC आपली वाटते. आणि साहजिकच एखादी गोष्ट ज्यावेळेला आपली वाटते त्यावेळेला बघता बघता ते तर अतिशय चांगल्या पद्धतीने एक मोहीम किंवा मिशन तयार होते. आपण सगळेजण सुद्धा आपल्या सगळ्या आस्थापना, मगाशी एका सरपंचांनी सांगितलं की उपकेंद्र आपल्याकडचं दुरुस्त नाही, काही लोकांनी सांगितलं की अजूनही डॉक्टर्स तिथं नाहीत. आम्ही सगळे देऊ, आम्ही नाही, आपण सगळेजण घेऊया. म्हणजे आम्ही म्हणणं बरोबर नाही, आपण सगळ्यांनी डॉक्टर्स पाहिजेत. आता 1400ची भरती केली आहे, CHO पाहिजे, ते सगळे CHOची आपण भरती करतोय. आता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ते सगळ्यात ती बेस्ट असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही देणार आहोत. पैसे या सगळ्यासाठी कमी कुठेही नाहीत. स्वर्गीय अजितदादा इथं नाहीत, त्यांचा उल्लेख आम्हाला निश्चितपणे करावा लागेल, कारण प्रत्येक गोष्टीला ऑब्जेक्शन घेणारे दादा आरोग्याच्या विभागामध्ये मात्र अजिबात थांबायचे नाहीत. त्यांचं म्हणणं फक्त इतकंच असायचं की चांगलं करा आणि लोकांच्या हिताचं करा. त्यामुळे अजितदादांची आठवण तर घ्यावीच लागेल आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सुद्धा मार्गदर्शन घेऊन हे अभियान यशस्वी करूया. लोकांचं आरोग्य जपणं आणि भविष्य काळातल्या आमच्या नवीन पिढीसाठी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणं, या सगळ्यासाठीचा मूलमंत्र घेऊन पुणे तिथे काय उणे अशा पुण्यामधनं आपण सगळेजण जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो. कोल्हापूरचे लोक आलेत, मगाशी त्यांना मी म्हणत होतो तुम्ही कशाला बोलायला पाहिजे, तुमच्या वतीने मी बोलतोयच ना. महाराष्ट्राला माझ्या नेत्यानं आणि देवानं असं म्हणूया की महाराष्ट्राची सेवा करायची कोल्हापूरला संधी दिली, त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून ते काम करूया. प्रत्येक विभागाला माझी विनंती आहे. पालघरमधला कुपोषणाचा विषय बघतोय त्यावेळेला मी अस्वस्थ होतोय. पलीकडच्या ठाण्यामध्ये गेल्यानंतर आरोग्याच्या सुविधा अजून व्हायला पाहिजेत म्हटले की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अस्वस्थ व्हावंसं वाटतंय. पलीकडच्या बाजूला सिंधुदुर्गात आणि पलीकडे चिपळूणमध्ये, रत्नागिरीमध्ये सुद्धा अजून डॉक्टर्स जात नाहीत म्हटल्यानंतर निश्चितपणानं आपण सगळेजण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा आपण सगळेजण शेअरिंग करूया. केवळ आम्ही सगळ्यांनी एखादं मिशन सुरू केलं एवढ्यावरती प्रश्न सुटणार नाही. एका बाजूला सुविधा, दुसऱ्या बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर, तिसऱ्या बाजूला लोकसहभाग आणि बघता बघता सगळ्यांची एक चळवळ करत आपण सगळ्यांनी ही आरोग्याची मोहीम यशस्वी करूया अशी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती, आवाहन करतो. अतिशय सुंदर नियोजनाबद्दल या विभागाचे सन्माननीय डेप्युटी डायरेक्टर, सन्माननीय भोकरे सर, या सगळ्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.